तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये येण्याची वेळ जवळ आली आहे का? कारण सध्या महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता नेमका कधी जमा होणार? आणि जर तुम्ही पीएम किसान योजनेचे पैसे आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता दोन्ही एकत्र येण्याची वाट पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण हप्त्याच्या तारखेसोबतच तारखेबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. काही ठिकाणी 15 ऑगस्टच्या आसपास पैसे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण प्रश्न असा आहे की ही तारीख खरंच फायनल आहे का? आणि तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार की 4,000 रुपये रक्कम जमा होऊ शकते? किती रुपये येणार नेमकं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये आणि अगदी सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे. आणि पैसे कधी येणार हे तारीख देखील सांगणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजना सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना महाराष्ट्रामध्ये सरकारकडून वर्षाला 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही रक्कम साधारणपणे 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. म्हणजेच प्रत्येक हप्त्यात पात्र शेतकऱ्यांना साधारण 2,000 रुपये मिळतात. आता शेतकऱ्यांचं लक्ष आहे ते पुढील म्हणजेच 9व्या हप्त्याकडे. या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 9 ऑगस्ट 2026 पर्यंत हप्त्याची अधिकृत निश्चित तारीख स्पष्ट झालेली नाही. म्हणजे आजच्या तारखेपर्यंत तारीख फिक्स नाही. त्यामुळे सोशल मीडियावरती किंवा काही ठिकाणी एखादी तारीख सांगितली जात असेल तर ती थेट सरकारी अधिकृत घोषणा समजू नये. फसवणूक स्वतःची करून घेऊ नका. आता सर्वात मोठा प्रश्न, 15 ऑगस्टला नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होणार का? सध्या उपलब्ध माहितीनुसार 15 ऑगस्टच्या आसपास हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, 15 ऑगस्ट ही सध्या निश्चित तारीख म्हणजे सरकारी तारीख म्हणून सांगता येणार नाही. सरकारकडून अधिकृत वितरणाची घोषणा झाल्यानंतरच तारीख निश्चित मानता येईल. म्हणून जर तुम्हाला व्हॉट्सअप, फेसबुक किंवा यूट्यूबवर 15 ऑगस्टला नक्की पैसे येणार असं सांगितलं जात असेल तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. शक्यता आणि अधिकृत घोषणा या 2 वेगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. आता दुसरा मोठा प्रश्न, काही शेतकऱ्यांच्या चर्चेमध्ये 4,000 रुपयापर्यंत रक्कम एकत्र मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. असं का? कारण पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच कालावधीमध्ये जमा झाल्यास पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे पैसे मिळू शकतात. म्हणजेच पीएम किसानचे 2,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये एकूण जर बघितलं तर झालं 4,000 रुपये. म्हणजे पण पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो की प्रत्येक शेतकऱ्याला 4,000 रुपये मिळणारच अशी सध्या अधिकृत खात्री नाही. तुमची पात्रता आणि दोन्ही योजनांच्या हप्त्यांची वितरण प्रक्रिया यावर प्रत्यक्ष रक्कम अवलंबून असेल. आता एक महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही पात्र असलात तर तरी काही कारणामुळे पैसे अडकू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही गोष्टी तपासून ठेवणं गरजेचं आहे. सर्वात आधी तुमची KYC पूर्ण आहे का? दुसरं म्हणजे तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का? तिसरं म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये DBT सुविधा सुरू आहे का? आणि चौथं, तुम्ही योजनेसाठी पात्र आहात का? यापैकी कोणतीही अडचण असेल तर हप्ता जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. त्यामुळे पैसे येण्याची तारीख जाहीर होण्याची वाट पाहण्यापेक्षा हे सर्व आधीच तपासून ठेवणं चांगलं आहे. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी जमा होणार याबाबत सध्या सर्वांचं लक्ष सरकारच्या अधिकृत घोषणेकडे आहे. 9 ऑगस्टपर्यंत निश्चित तारीख जाहीर झालेली नसली तरी 15 ऑगस्टच्या आसपास हप्ता मिळण्याची शक्यता चर्चेमध्ये आहे. पण ही फक्त शक्यता आहे. पण अंतिम निर्णय आणि म्हणजे अधिकृत तारीख सरकारकडून ज्यावेळेस स्पष्ट होईल त्यावेळेस फिक्स तारीख माहिती होईल. त्यामुळे कोणत्याही ॲपवरती विश्वास ठेवण्याऐवजी अधिकृत माहिती तपासा. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या अपडेटचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा की नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 9वा हप्ता अजून अधिकृतपणे निश्चित तारखेसह जाहीर झालेला नाही. मात्र 15 ऑगस्टच्या आसपास पैसे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि जर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्र आले तर पात्र शेतकऱ्यांना 4,000 रुपयापर्यंतची रक्कम मिळू शकते. पण लक्षात ठेवा, 4,000 रुपये आणि 15 ऑगस्ट ही सध्या निश्चित अधिकृत घोषणा नाही. अधिकृत अपडेट येताच त्यांची सर्वात आधी माहिती आपण आपल्या चॅनलवरती नक्की सांगू तुम्हाला. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.